नमस्कार पालक मित्रांनो, मी परशुराम जाधव सर, संचालक व्ही अकॅडमी, अक्षरा गर्ल्स हॉस्टेल आणि विद्यासदन बॉईज हॉस्टेल. तर पालक मित्रांनो, आज मी छोटीशी माहिती घेऊन आलो तुमच्यासाठी. ती माहिती आहे आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आता इथून व्ही अकॅडमीमध्ये होणार आहेत, त्या सर्व MCQ टाईप म्हणजे ज्या 70 to 75% ज्या एक्झाम आहेत त्या होतील आपल्या MCQ टाईपमध्ये आणि जे 25% जे एक्झाम आहेत ते बोर्ड पॅटर्न प्रमाणे होतील. तर इथून आपण विद्यार्थ्यांना अभ्यासाची म्हणजे नीटच्या दृष्टिकोनातनं आणि IIT या परीक्षेच्या दृष्टिकोनातनं ज्या पद्धतीने तिथे निगेटिव्ह मार्किंग असते त्या पद्धतीने आपण आता इयत्ता 7वी पासूनच आणि पुढच्या वर्षी 6वी पासून आपण ते निगेटिव्ह मार्किंग सुरू करत आहोत. आता निगेटिव्ह मार्किंग नेमकं काय असतं तर पहा, बरोबर आलेल्या प्रश्नांची त्यांना योग्य ती गुण भेटतात. पण समजा एखादा प्रश्न त्यांनी विथ ॲक्युरेसी म्हणजे अचूकपणे न सोडवता अंदाजे सोडवला असेल आणि त्यामुळे त्या प्रश्नांचं उत्तर चुकलं असेल तर त्या चुकलेल्या प्रश्नासाठी सुद्धा त्याचे गुण कमी होतात. मग ती कशा पद्धतीची पद्धत आहे, सिस्टीम आहे, ते आम्ही तुम्हाला आपल्या कोचिंग क्लासच्या ग्रुपवरती सविस्तररित्या आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सांगू. म्हणजे गुण पाठवत असतानाच तशा पद्धतीने पाठवू की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल की गुण म्हणजे प्रश्न किती बरोबर आले होते, बरोबर आलेल्या प्रश्नांसाठी किती मार्क दिले गेलेत, चुकलेल्या प्रश्नांसाठी किती मार्क कमी केले गेलेले आहेत आणि एकूण किती गुण पडलेले आहेत, हेही तुम्हाला माहिती व्हावं. अगदी लहान वयापासून जर विद्यार्थ्यांना ही निगेटिव्ह मार्किंगची जर सवय लागली तर कदाचित त्यांच्या अभ्यासामधली ॲक्युरेसी वाढू शकते असं आमचं मत आहे. म्हणून आम्ही हा प्रयोग इयत्ता 6वी पासूनच करत आहोत. यावर्षी 7वी पासून करत आहोत, पुढच्या वर्षी आम्ही 6वी पासून करत आहोत. ओके, तर या परीक्षेचे मार्क जे तुम्हाला आहेत ते निगेटिव्ह पण येऊ शकतात. म्हणजे समजा बरोबर आलेले प्रश्न आणि चुकलेल्या प्रश्नांची संख्या जर जास्त असेल तर कदाचित ते मार्क निगेटिव्ह पण येऊ शकतात. सो ती परीक्षा पद्धत आपणही समजून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून नीट आणि IIT सारख्या ज्या एक्झाम आहेत किंवा इन फ्युचरमध्ये कुठलीही अशी एक्झाम ज्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, अशी एक्झामची पद्धत कशी असते, त्याचे गुण कसे दिले जातात, याचीही जाणीव पालकांना असली पाहिजे. त्यामुळे आम्ही हा प्रयोग सुरू करत आहोत. तरी इथून पुढे विद्यार्थ्यांना जे कोणते प्रश्न येतील, ज्या कोणती परीक्षेचे मार्क येतील त्या मार्कांबद्दल अधिकसा म्हणजे ताण न देता तुम्ही त्यांची प्रश्नपत्रिका आल्याच्या नंतर समजून घ्या कशा पद्धतीने आम्ही ती काढलेली आहे आणि आपला विद्यार्थी कशा पद्धतीने आता त्या परीक्षेला सामोरं जातोय. लक्षात घ्या, अकॅडमीमध्ये 8वी 9वी या वर्गासाठी आता पियर्सन हे बुक जे आहे फाउंडेशनचं, तुम्ही मार्केटमध्ये कुठेही विचारू शकता, कुठल्याही शिक्षकांना विचारू शकता की त्या पुस्तकाचं महत्त्व काय आहे ते. सो फाउंडेशनसाठी अतिशय चांगलं असलेलं हे जे पियर्सनचं फाउंडेशनचे बुक जे आहेत ते आम्ही आता विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर स्टेट बोर्डचंही मार्गदर्शन त्याला केलं जाणार आहे. सो पुढच्या वर्षीपासून 6वी 7वी 8वी 9वी 10वी या तिन्ही म्हणजे सर्वच वर्गांसाठी हे पियर्सनचे जे फाउंडेशनचे जे बुक्स आहेत ते बुक्स आम्ही त्यांना शिकवले जाणार आहेत आणि त्यातनं विद्यार्थ्यांचा 11वी 12वीसाठी तुम्हाला अपेक्षित असलेला जे पाया आहे तो निश्चितच पूर्ण होणार आहे. पण येत असलेल्या मार्कातनं पालकांनी गोंधळून जाऊ नये किंवा हे मार्क असे काय येतात हे ज्यांचे विद्यार्थी 11वी 12वीला आहेत त्या पालकांशी संपर्क साधावा. म्हणजे त्यांच्याशी थोडंसं कम्युनिकेशन करून घ्या, तुमच्या लक्षात येईल की ते मार्क कसे असतात. या सिस्टीममध्ये म्हणजे ह्या MCQ म्हणजे नीट IIT फाउंडेशनचे जे आपण पेपर घेतो निगेटिव्ह सिस्टीमवरती, यामधले खूप कमी विद्यार्थ्यांना खूप जास्त मार्क पडतात. तरीही त्यांना ती सवय झाली पाहिजे आणि भविष्याची जी पायाभरणी आहे ती आपल्याला आताच करायची आहे. म्हणून हा प्रयोग आपण सुरू केलेला आहे. तरी पालकांनी वेळोवेळी त्या गुणांवरती लक्ष न देता त्यांनी वेळोवेळी जेव्हा इथे भेट द्याल त्यावेळेस आम्ही काढलेली प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने ती प्रश्नपत्रिका काढलेली आहे, त्यातले प्रश्न कसे आहेत, त्या प्रश्नांचं महत्त्व काय आहे, हे तुम्ही इथून आमच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाऊन कोणत्याही शिक्षकांना म्हणजे विशेष शिक्षकांना ते विचारू शकता की जे आम्ही रुटीन इथं फॉलो करत आहोत किंवा रुटीन लावलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना त्याचा काही फायदा होणार आहे का, या सर्व गोष्टीची शहानिशा तुम्ही इतरत्रही करू शकता. सो त्यामुळे विद्यार्थ्यांना येत असलेले जे मार्क आहेत त्या मार्कांवरती पालकांनी निराश न होता आम्ही हाती घेतलेल्या प्रयोगाला पालकांनी साथ द्यावी ही तुम्हाला मी नम्र विनंती करतो. आणि विद्यार्थ्यांसोबत मार्कांच्या बद्दल अधिक म्हणजे जोर देऊन न बोलता तुम्ही या प्रक्रियेला समजून घ्या व विद्यार्थ्यांना त्यासोबत साथ द्या अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद.